सोनपेठ शहरातील तेली स्मशानभूमी परिसरामध्ये सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी आठवडे बाजाराच्या दिवशीच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि या परिसरात अचानक मानवी कवटी आढळून आल्यामुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सोमवारी शहराचा आठवडी बाजार असल्यामुळे परिसरामध्ये मोठी वर्दळ होती। याच दरम्यान तेली स्मशानभूमीच्या परिसरामध्ये एक मानवी कवटी काही नागरिकांच्या निदर्शनास आली। ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक अजय किरकड, पोलीस उपनिरीक्षक भूषण कांबळे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली आहे। पोलिसांनी तातडीने परिसराचा ताबा घेऊन पंचनामा सुरू केलाय। घटनेच्या सखोल तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलंय। रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण सुरू होते। ही कवटी नेमकी कोणाची आहे, ती या ठिकाणी कशी आली, हा घातपाताचा प्रकार आहे की अन्य काही, अशा सर्व बाजूंनी पोलीस तपास करताय। पोलीस प्रशासनाकडून बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्याचं कामही सुरू करण्यात आलंय। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवालानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन सोनपेठ पोलीस निरीक्षक अशोक गीते यांनी नागरिकांना केले। सध्या या घटनेमुळे सोनपेठ शहरामध्ये विविध चर्चेला उधाण आलं। प्रकरणाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय। सोनपेठहून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंढे, जनता न्यूज 24 तास, सोनपेठ।